सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहत आहे एबीपी माझा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकात सभागृहामध्ये आक्रमक झाले होते। काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। अध्यक्षांच्या अंगावर धावून जाणं योग्य नाही, पटोलेंनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आणि यानंतर पटोलेंना एका दिवसासाठी निलंबितही करण्यात आले। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे। अध्यक्ष महाराज, ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हे तर अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार। अध्यक्ष महाराज, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जे सन्माननीय सदस्य नानाभाऊ, तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही। हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, चुकीचं आहे। एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे। अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नानाभाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत। अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारभारात नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। तर नाना पटोलेंचं निलंबन करण्यात आल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन या सगळ्या संदर्भात नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय तेही आपण पाहूया। या सरकारची वास्तविकता आज आपल्याला पुढे आलेली आहे। यांचे आमदार असतील, यांचे कृषी मंत्री असतील, ते शेतकऱ्याला भिकारी समजतात। तर हे आम्ही सहन करणार नाही। सरकारच्या विरोधात आम्ही रोज आवाज उचलू, एक दिवस नाही, रोज निलंबित केलं तरी आम्ही थांबणार नाही। उद्या पुन्हा आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू जिथपर्यंत लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री यांच्यावर कारवाई होत नाही आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्याशिवाय आम्ही लोक आता शांत बसणार नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, अवकाळी पावसाचे पैसे असतील, शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रश्न असतील, हे घेतल्याशिवाय आता या सभागृहामध्ये आम्ही शांत बसणार नाही। पण राज्याचा मुख्यमंत्री मी अध्यक्षाच्या दालनापर्यंत, मी अध्यक्षाच्या आसनापर्यंत पोहोचलो, ते मी अपमान केला अध्यक्षाचा, अध्यक्षाला मी धमकवलं, अशा पद्धतीचं त्यांनी रेकॉर्डवर आणलं। मी पण विधानसभा अध्यक्ष राहिलो, मलाही नियम माहिती आहेत, पण अध्यक्ष ज्यावेळेस जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते, विरोधकांचा आवाज दाबतो, त्यावेळेस विरोधकांना ही भूमिका घ्यावं लागते। हे लोकशाहीचं तंत्र आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याचं सर्टिफिकेट जे आहे की मी अपमान केलेला आहे, मुख्यमंत्र्याचा अपमान, आम्हाला त्या सर्टिफिकेटची गरज नाही। बीड जिल्ह्यातल्या एका